अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रोते हो नमस्कार. मागील भागात आपण मच्छिंद्रनाथांचे संगोपन व त्यांनी दत्तात्रय महाराजांकडून नाथ संप्रदायाची दीक्षा कशी प्राप्त केली ही कथा श्रवण केली. आता आजच्या कथेला सुरुवात करूया. दत्त महाराजांकडून दीक्षा प्राप्त झाल्यानंतर मच्छिंद्रनाथ दत्त महाराज व महादेवांना नमस्कार करून पुढे तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले. तीर्थयात्रा करीत करीत ते सप्तशृंगी मातेच्या पर्वतावर येऊन पोहोचले. मच्छिंद्रनाथ मनातल्या मनात विचार करू लागले, पुढे कलेचा प्रभाव अनेक पटीने वाढणार आहे. पुढे सर्वांनाच असे तप करणे शक्य होणार नाही. त्यामुळे लोकांच्या उपयोगी पडेल अशी कवित्व रचना निर्माण करूया. असा विचार करता करता त्यांनी शाबरी विद्येचे कवित्व रचना निर्माण करण्याचा निश्चय केला. यासाठी सर्वप्रथम सर्व दैवते प्रसन्न होणे गरजेचे होते. सर्व देवी दैत्यांना आपल्या मंत्रात बांधून घेणे गरजेचे होते. याचा मार्ग माता भगवतीला नक्कीच माहीत असणार असा विचार करून मच्छिंद्रनाथ हे सप्तशृंगी मातेच्या मंदिरात येऊन पोहोचले. या ठिकाणी त्यांनी भगवतीला प्रसन्न करण्यासाठी 7 दिवसीय वेदविधांचे अनुष्ठान प्रारंभ केले. 7व्या दिवशी माता सप्तशृंगी मच्छिंद्रनाथांवर प्रसन्न होऊन प्रकट झाली. यावेळी तुला काय पाहिजे आहे ते मागून घे असे मच्छिंद्रनाथांना म्हणाले. नाथांनी आपल्या मनातील भावना मातेसमोर प्रकट केल्या. माते, मला लोकहितासाठी शाबरी विद्येचे कवित्व करायचे आहे. यासाठी सर्व देवी दैत्यांना प्रसन्न करणे गरजेचे आहे. याचा मार्ग मला दाखव एवढीच इच्छा आहे. हे ऐकून माता मच्छिंद्रनाथांना घेऊन शेजारीच असलेल्या मार्तंड पर्वतावर घेऊन गेली. या ठिकाणी एक दिव्य विशाल नाग अश्वस्थ वृक्ष होते. त्या वृक्षाच्या प्रत्येक फांदीवर एक एक दैवता विराजमान होती. त्या वृक्षावर सर्व देवी देवता, यक्ष, किन्नर, आदित्य, 52 वीर विराजमान होते. सप्तशृंगी माता नाथांना म्हणाली, हे मच्छिंद्र, या झाडावर नीट बघ. प्रत्येक फांदीवर एक एक दैवता विराजमान आहे. आता त्यांना कसे प्रसन्न करून घ्यायचे ते मी सांगते. ब्रह्मगिरीच्या पर्वतानिकट एक अंजन पर्वत आहे. या ठिकाणी एक भगवतीचे स्थान आहे. त्या स्थानापासून दक्षिण वाहिनी गोदावरी नदी वाहत आहे. तिच्या जवळ 100 श्वेतकुंडे आहेत. हातात एक वाळलेली वेल घेऊन प्रत्येक कुंडात टाकायचे. त्या कुंडामध्ये ही वेल टाकल्यावर सजीव होईल त्या कुंडामध्ये स्नान करायचे. एका काचेच्या नळीत त्या कुंडाचे पाणी घेऊन येथे आणायचे व प्रत्येक देवतेच्या नावाचे स्मरण करून ते पाणी झाडाला सोडायचे. ज्यावेळी तू स्नान करल त्यावेळी तुला मूर्छा येईल. अशा वेळी तू सूर्याच्या 12 नावांचे स्मरण कर. एका खेपेला हे शक्य होणार नाही. प्रत्येक खेपेला एक एक दैवत प्रसन्न करून घ्यावे लागेल असे सांगून माता अंतर्ध्यान पावली. मच्छिंद्रनाथ हे त्या कुंडांपाशी येऊन पोहोचले. हातात वाळलेली वेल घेऊन ते प्रत्येक कुंडात टाकू लागले. एका एका कुंडात ते वेल टाकायची. असे करता करता एका कुंडात त्यांनी ती कोरडी वेल टाकली आणि ती सजीव झाली, जिवंत झाली. नाथांनी त्या कुंडामध्ये स्नान केले, परंतु नाथांना मूर्छा आली. यावेळी त्यांनी सूर्याच्या 12 नावांचे स्मरण केले. असे करताना त्यांचे स्थूल शरीर खाली पडले व सूक्ष्म शरीराने त्यांनी या मंत्राचे स्मरण चालू ठेवले. शुद्धीवर येताच त्यांनी काचकुपीनेत पाणी भरले व पुन्हा मार्तंड पर्वतावर आले. त्या झाडाला दैवतेचे स्मरण करून पाणी सोडले. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात सर्व देवतांना प्रसन्न करून घेतले. सर्व देवतांना आपल्या शाबरी मंत्रात वश करून घेतले. सर्व देवतांनी
नाथांना वचन दिले की ज्या ज्या वेळेस आमचे नाव येईल त्या वेळी आम्ही तुम्हाला सहाय्य करू. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी सर्व देवतांना प्रसन्न करून घेतले. शाबरी विद्येची निर्मिती केली. यानंतर ते वृक्ष पुन्हा अदृश्य झाले आणि मच्छिंद्रनाथ हे तीर्थयात्रा करण्यासाठी पुढे निघून गेले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुढील भागात आपण गोरक्षनाथांची कथा श्रवण करणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश.